हा व्हिडिओ आहे खास त्यांच्यासाठी जे मोमोज खातात, मोमोज प्रेमींसाठी. म्हणजे त्यांना मोमोज खायला फारच आवडतात, पण मोमोज बनवताना किंवा तळताना त्यांच्याकडून काही चुका होतात. म्हणजे मोमोज तेलकट होतात किंवा मोमोज कुरकुरीत होत नाही. पण फक्त मोमोज बनवून फायदा आहे का? तर नाही. त्यांना रेस्टॉरंटसारखे कुरकुरीत कसे बनवायचे हे फार महत्त्वाचे आहे. तर मोमोज बाहेरून गोल्डन क्रिस्पी आणि आतून भरपूर चवदार असं स्टफिंग असलेले तुम्हाला बनवायचे असतील तर पटकन माझ्या लॉंग व्हिडिओवर जा आणि तुम्ही तिथे जाऊन पूर्ण रेसिपी पाहू शकता. तर तिथे मोमोजसाठी पीठ कसं भिजवले, स्टफिंग कसं केले आणि मोमोज क्रिस्पी होण्यासाठी कोणती ट्रिक वापरली, हे सर्व मी माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर तुमचे मोमोज तळतानाही अजिबात तेलकट होणार नाही. तर बाहेरून छान असे क्रिस्पी, आतून स्टफिंग खूप चवदार आणि रसदार बनलेलं आहे. बिना चटणी सकटही हे मोमोज तुम्ही खाऊ शकता, एवढे छान होतात. एकदा तुम्ही हे मोमोज बनवलेत तर नक्कीच बाहेरचे अजिबात खाणार नाहीत. तर तुम्हाला जरा जरी माझा लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ आवडल्यास, चॅनल नवीन पाहिले असतील, पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय सर्वांना.